लाडकी बहीण योजनामध्ये काही निकष वगैरे लागणार नाही, असं काही नाही आहे. कुठलेही निकष लागणार नाहीत. या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, कुठंतरी मिसकोट केलं जात आहे. आणि आज जी ही योजना गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही राबवत आहोत, चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जाते आणि राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळतोय. परंतु ज्यांच्याकडे गाडी आहेत, ज्यांच्याकडे फ्रीज आहेत, टीव्ही आहेत, अशा महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ होणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होतात आहेत. तथ्य तर तुम्ही म्हणत नाहीयेत, परंतु यदा कदाचित पुढच्या भविष्यकाळात अशा पद्धतीचा विचार जो आहे तो राज्य सरकार करणार का? भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही. आपण कागदपत्रांवर आणि GR आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठंही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. परंतु आलेल्या ज्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित होतात त्या संदर्भात खुलासा वगैरे काही होणार आहे की नाही? कारण की सामान्य नागरिकांमध्ये, महिलांमध्ये या संदर्भातलं संभ्रमाचं वातावरण. आता तुम्ही आहे ना, तुमच्या माध्यमातूनच मी खुलासा केलेला आहे. आणि कुठे ना कुठंतरी एक अनौपचारिक जी काही संवाद पत्रकारांसोबत झालेला होता, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कधीही कुठं विषय झालेला नव्हता, पण मिसकोट करण्यात आलेला आहे. खरं तर एक जबाबदार वर्तमानपत्र आहे आणि अशा पद्धतीनं मिसकोट करणं हे चुकीचं आहे. लोकांमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीचा संदेश जात असतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. कुठलाही आमदार, आज मी आमदार म्हणून आहे किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर जे आमदार असतील, कोणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या शासकीय योजनेमध्ये कशा पद्धतीनं काय होणार हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. तो राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विषयाचा लाभ मिळाला. पाहिलं की आदिती तटकरे या आपल्या बरोबर होत्या. आदिती तटकरे यांनी संपूर्ण भूमिका स्पष्ट केली की स्क्रुटिनी अर्थात कोणती काटछाट जी आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण योजनेमध्ये होण्याची माहिती आहे ती आदिती तटकरे यांनी आपल्याशी बोलताना केली. एव्हिडन्स आदिल शेख, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.